नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आमच्या मंदिरामध्ये श्री भावई दशावतार नाट्य मंडळ कुणकेरी यांचा नाट्यप्रयोग चालू आहे. हा नाट्यप्रयोग आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हा दास आपल्या चरणी लीन होईल. ही माझ्या माझ्या विचारामध्ये कैलासमधील काढण्याचा काळ असताना एका इच्छेला माझी विघ्ने बहुये माझ्या
शिवचंद्रमौळी महेंद्र माता मुकुटी झाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझा वीण शंभो मज कोण तर मज कोण तर मज कोण बस देवा माझ्या दयेच्या देवा शिव शंभू देवाय एक निष्ठतेने तुझी आर्वीस भक्ती करतोय होय देवा तुझा भजन पूजन केल्याशिवाय माझा एकही दिवस कधी सुखाचा जात नाही म्हणूनच हा वेताळ तुझा एक निष्ठतेनं होय एक निष्ठतेने भक्ती करतोय कशासाठी या विश्वात होय या विश्वात माझी प्रतिष्ठा या वेताळाची प्रतिष्ठा काय आहे दाखवून द्यायचं म्हणूनच देवा माझ्या भगवंता विचार करतोय देवा मी एका काळी होतो आणि या काळी होय झालोय कोण देवा ज्या वेळी तुझा द्वारपाल म्हणून माझ्या भगवंता जेव्हापासून तुझा द्वारपाल म्हणून वावरतोय त्या दिनापासून होय तुझ्या सेवेत कशाची खंड पडू दिला नाही म्हणूनच देवा एके दिवशी घडलं ते काय होय या शंभू महादेवांपर्यंत माता पार्वती आली त्या क्षणी माझा कर्तव्य काळ तर अंतर्गृहात कुणालाही सोडता उपयोगाचा नव्हता म्हणून त्याच वेळी पार्वती मातेची पावले नाही रोखली होय पार्वती मातेनं पावलं स्थिरावली त्या क्षणी या वेताळाला होय या वेताळाला मातेनं शाप दिला एका मागून एक दिवस लोटताय होय पार्वती मातेनं दिलेला शाप हा वेताळ भोगतोय शाप कोणता असेल तर या ठिकाणी न राहता मृत्यू लोकाच्या ठिकाणी जाऊन मानव म्हणून वावरशील मातेनं बोललेला एक शब्द होय शाप शाप तो शाप मी भोगत आतापर्यंत शापच भोगतोय नाही मातेनं बोललेला शब्द सत्य होऊ लागला त्या क्षणी होय त्या क्षणापासून मृत्यू लोकाच्या ठिकाणी वावरते हा वेताळ मृत्यू लोकाच्या ठिकाणी शिव शंभू महादेवानं आशीर्वाद दिला त्या वशिष्ठ महंतांनी होय वशिष्ठ महंतांचं सहकार्य ठेवून हा वेताळ या मृत्यू लोकाच्या ठिकाणी नाही या वेताळाची प्रचिती होय वेताळाचं अस्तित्व मला साध्य करायचंय वेताळ होता कोण झालाय कोण नाही याच्यावर मार्ग शोधतोय मार्ग शोधतोय कोण देवर्षी नारायण महाराज
चालका सुखदारा वैकुंठीच्या नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना देवा तुझ्या चरणी या नारदाचा साष्टांग प्रणाम देवा साष्टांग हे भगवंता तुझ्या नावाचं नामचिंतन करीत वायू मार्गाने भ्रमंती करत होतो एकाएकी कर्णपटलावर शब्द ऐकू आले स्वाभिमान स्वाभिमान आणि स्वाभिमान तर क्षणी वायू मार्गाचा त्याग केला आणि या मृत्यू लोकाच्या ठिकाणी मी प्रकट झालो पाहतो तर काय समोर पाहतो तर काय साक्षात भूत पिशाच अधिपती वेताळ मनातील कुतूहल जागे झाले पण काही का असेना या मृत्यू लोकाच्या ठिकाणी आलेत आहे वेताळ राजांची भेट घ्यावी एखादे नवीन नाट्य निर्माण करता येते का पाहावं हेच योग्य साक्षात भूत पिशाच अधिपती वेताळराज या मृत्यू लोकाच्या ठिकाणी पण हे वेताळराज या मृत्यू लोकाच्या ठिकाणी या स्मशानावर वावरतोय. अरे वायू मार्गाने भ्रमंती करत होतो क्षमास कर्णपटलावर शब्द ऐकले स्वाभिमान स्वाभिमान आणि स्वाभिमान वायू मार्गाचा त्याग केला या मृत्यू लोकांच्या ठिकाणी प्रगत झालोय अधिपती वेताळराज आणि या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आश्चर्य यालाही कारण सर्व मृत्यू पाताळ या त्रैताला तुम्ही भ्रमंती करता योग्य तुम्हाला ज्ञात असलेला आणि सुद्धा माझ्या मुखात देवर्षी शिवशंभू महादेवांनी या मृत्यू लोकाच्या ठिकाणी या वेताळाला पाठविलं आणि कशासाठी अशासाठी तर हो या भूतपिशाच्या चालीमध्ये हा वेताळ म्हणूनच देवानं मला या मृत्यू लोकाच्या ठिकाणी माझं अस्तित्व घडवण्यात येत आहे मृत्यू लोकांमध्ये हे वेताळराज तुमच्या कथनानुसार शंभू महादेवांचे तुम्ही सर्वात प्रिय भक्त होय आणि याच कार्यासाठी देवाने तुम्हाला कुठे पाठवलंय ते मृत्यू लोकांच्या ठिकाणी मृत्यू लोकाच्या ठिकाणी देवर्षी मला सांगावं पायपीट चालली स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रैताला तुमची पायपीट सांगावं हा निघालात ते हे वेताळराज
केला आणि या स्मशानभूमीच्या ठिकाणी मी शबा, प्रकट झालो. म्हणून इथं पावलं स्थिरावली गेली. अनाथी मृत्यूला जागा झालो. वा, वा, वा. मला एक सांग रे, शंभू महादेवानी या विश्वाच्या देवाने प्रत्येकाला एक एक जागा दिली आहे. सत्य आहे. अरे देवतांसाठी स्वर्ग दिलाय, दानवांसाठी पाताळ भुवन दिलंय, यक्षांसाठी यक्षलोक, होय. गंधर्वांसाठी गंधर्वलोक आणि मानवांसाठी हे मृत्यूलोक. सत्य आहे. मग मला एक सांग रे, काय ते? तू म्हणतोय शंभू महादेवांचा सर्वात प्रिय मी, होय. मग देवानं तुला साथ कुठे दिलंय? देवाशी मला इष्टाने देवाने तुला मृत्यूलोकाच्या ठिकाणी स्थान दिलं असं तू म्हणतोय. होय. पण हे मृत्यूलोक जे आहे हे मानव जातीचं आहे आणि हे नश्वर आहे. होय. आणि देवाने देऊन देऊन तुला काय दिलं तर नश्वराचा मृत्यूलोक दिला. महादेवांचा मी सुरुवात मी म्हणतोय अरे देव तुला कंटाळा. आपण मोक्ष बोलण्याचा प्रयत्न करा. मला सांग देव मला कशासाठी म्हणतो? म्हणून या मृत्यू लोकांच्या ठिकाणी पाठविलं असं तुमचं म्हणणं आहे. अरे मी सांगतोय अरे मला एक सांग रे, काय म्हणतोय? शंभू महादेवांचा तू सर्वात प्रिय असतात, देवाने तुला स्वर्गलोक दिला असता. अरे तुझी पिशाच्य योनी आणि याचमुळे स्वर्गातील देवता तुला अभ्यास करत नाही, शबास. पाताळ लोकातील दानव तुला अभ्यास करत नाही, हे मृत्यू लोकातील मानव तुला पळून जातात बघून. देवाशी मला एक सांग रे, माझं अस्तित्व तुझं अस्तित्व म्हणजे काय? सत्य बोलतात. माझं अस्तित्व, माझी प्रतिष्ठा कुठं अजावर राहिली पाहिजे. सांगा म्हणते तुला जेवणासाठी मी आलोय. सांगा बेतारा, याच्यावर मार्ग कसा आहे? मी मार्ग पसंत करतो. अरे तुला जर तुझं अस्तित्व निर्माण करायचं असेल याच ठिकाणी या मृत्यू लोकांच्या ठिकाणी तुला तुझं अस्तित्व निर्माण करावं या लागेल. मृत्यू लोक होय, त्यासाठी काय करावं लागेल? केलं पाहिजे? तर सर्वप्रथम अरे समोर दिसतोय तो प्रांत, हो समोर दिसतो तो प्रांत. समोर दिसतोय तो प्रांत म्हणजे 12 मल्हार प्रांत. 12 मल्हार प्रांत. तुझ्या समस्त पिशाच्य सेनेसह त्या 12 मल्हार प्रांतावर आक्रमण कर. तेथील समस्त मनुष्यजातीला पिशाच्यबाधित कर. शबास. ज्या मार्गाचा होय ज्या मार्गाचा तुम्ही कथन केला हो मार्गाचरणाधारी साऱ्या मरत मानवांना भूत पिशाच बाधित करी विलंब करू नको. पिशाच्य सेनेला हात दे. उतरत्या पावलाला जाण्यासाठी सिद्ध होईनार. पण देवर्षी मला सांगा, मी तिथं गेल्याच्या नंतर त्या मरत मानवांना भूतबाधित करीणार, पण माझ्या सानिध्यात वावरणार माझा पिशाच याचं सहाय्य घेऊन मृत्यूलोकात प्रवेश करेल.
कारण आहे. वर्षी कथन करा म्हणतोय. छान काय वाटतं? हे स्वामी वेदानाथ यांनी तुझ्या मस्तकी एक जबाबदारी सोपवली. काय ते तर समोर जो प्रांत दिसतोय तो 12 मल्हार प्रांत. दिसणारा भरा मल्हार प्रांत ही समस्त पिशाच्य सेना घेऊन त्या 12 मल्हार प्रांतावर आक्रमण कर. आक्रमण करायचं. त्या मनुष्य जातीला पिशाच्य बाधित कर. प्रत्येक समोर दिसणारा मनुष्य लहान थोर नक्कीच करीन. गुरुदेव फक्त तुम्ही आज्ञा करा. हे भगवंता, ते नाट्य मी निर्माण करून पाहत होतो त्याची सुरुवात तर छान झाली पण त्याचा शेवटही बोलावा यासाठी तुझा कृपा तेव्हा माझ्या पाठीची सदैव राहते. सदैव राहते. भगवंता, तुझी भक्ती थोर आहे, तुझा महिमा थोर आहे. परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे. अर्थात ज्या वेळी या विश्वाच्या ठिकाणी अधर्म माजला, धर्म लयास गेला, त्यावेळी हे भगवंता तू अवतार धारण केलास, अधर्माचा नाश केलास आणि लयास गेलेल्या धर्माची तू पुनश्च स्थापना केलीस. म्हणून म्हणतोय हे परमात्मा, 84 दशलक्षांनी पुन्हा मानवी देह तू धारण केलाय. हा वाया घालू नकोस. जीवनाचा भवसागर जर तारून घ्यायचा असेल तर हरिनामाशिवाय तुला पर्याय नाही. म्हणून म्हणतोय नाममुखी हरिनाममुखी ते घ्यावे भजनी दवनाचा
पाद वल्लभनी गंगाची पाद वल्लभनी गंगा. हे त्रिगुणात्मक तीर्थात्रया तुला माझा साष्टांग. दुर्गे दुर्गट भाजी दुर्गट संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता पटली. सर्व सुखाचा सम्राट त्यांनी 4 वेद आणि 6 शास्त्र अभ्यासक्रम घेतली. हे अनंत कोटी ब्रह्मांड आहे. निर्विकार प्राणपुरुषा हे दामोदरा श्री भक्तवत्सला कैलास रमणा शिवशंकरा चिकंशोना पतित पावना रमा रमणा मधुसूदना सूत्रधारा जगतारका. भगवान तुझा लीलाचं वर्णन करता करता सहस्रमुखी शेत तिथं पकडा गेला आहे. तेव्हा तिथं माझ्यासारख्या एकाची पावन काय रे तुझा. सारी पृथ्वी जिंकली रे मी. नाही पृथ्वीपती होण्यासाठी नाही कुणाच्या मानव सत्याचा दखलच होण्यासाठी किंवा त्याचा संहार करण्यासाठी. माझी बुद्धी माझी भावना माझी श्रद्धा मी इतर माणसाला काय रे सांगतो ती फक्त तुझी तुलाच माहिती. 4 वेळी राज्यभिषेकाचा मंगलमय दिन उगवला. प्रत्येक घरोघरी गुढ्या तोरण्या उभारण्यात आल्या आणि मंगलमय वाद्यांच्या गजरात सगळीकडे एकाचा आवाज उठला. माझ्या तमाम बांधवांच्या मुखावाटे महापौरजनांच्या मुखावाटे एकच ध्वनी उठला. 12 मला प्रांताचा राजा इंद्रसेनचा जय जयकार होतो. राजा इंद्रसेनचा जय जयकार होतो. हे शब्द आमच्या कालीपदर पावतात. अंगावर कुठेतरी मूल फार्मा उचलण्याचा भाग होऊ लागला. त्याची साक्षीने सप्त सागराच्या जलाते फलवते. वेदमुक्त वेदशास्त्री ब्राह्मण आमच्या समवेत उभा लागले. सुहासिनी प्रियानी नाच दरबारात एकच गर्दी केली आणि त्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीवरती मला उभा करून राजगुरूने महामंत्र सांगितला. अस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं तोतस्य भूषणं शास्त्रं भूषणे भूषणं प्रयोजनं. दान केल्याने आग्रह व्हायचे. सत्य बोलणं हे म्हणतात मोठेपणा कोणतरी सहज मिळून जातो. पण त्या टिकविणे अत्यंत कठीण असतं. मोठेपणाचा माझा नेहमी मरणाचा तुम्हाला ते दार ज्याला पाहिलं तो खरा महात्मा. त्याचं ते पवित्र लाख मोलाचे शब्द मी माझ्या त्याच्या मनी कधी पापाचा लोणेच नाही. ज्याने मनी कधी भेदभाव आला नाही. कृष्य अस्पृश्य उच्च नीच राव गरीब श्रीमंत हा भेदभाव ज्याने कधी मनी बाळगला नाही. नाही आपल्या तत्वापासून आपल्या तत्वापुढे एक तत्परही घडला नाही. भगवान अरे तूच मला बनवतो आहे. तूच मला चालवितो आहे. तूच मला नव चैतन्य देतो आहे. प्रेरणा देतो आहे. तेव्हा म्हणतो आहे तू सदवली माझ्या पाठीस उभा राहून त्या माझ्या प्रजाजनाला सुखी ठेव. तेव्हा प्रजाजनाला सुखी ठेव. परोपकार आहे पालनदिवच्या परोपकार आहे. गोवंती गाव हा परोपकार आहे. निजमचर्य परोपकारासाठी झाडे फळतात. परोपकारासाठी नद्या वाहतात. परोपकारासाठी गायी दूध देतात. तद्वत मी माझा देह जिंकतो आहे त्या प्रजाजनांच्या सुखदुःखासाठी. त्याच्या रोम छिद्रापासून या अनंत विश्वाची निर्मिती झाली आणि या सकळ विश्वाच्या पुढील कुठेतरी सामावली गेली. अशा जगतच्या परमेश्वराचा जळी स्थळी काष्टा आणि पाषाणी अशा चराचरा जो व्यापून निघला आहे त्या भगवंताला माझा जीवा पुनश्च अरे हो काही दिवस होऊन गेले. हा म्हणता 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपून गेला. माझा बाळ गुरु अभ्यास परिपूर्ण होतो. पूर्वाश्रम मिळाला आहे आणि हा त्या राज दरबाराच्या ठिकाणी झालाय. बाळाच्या सोबतासाठी तिकडे दुधाद्वारे आहे. अक्षराचे सडे रांगोळ्या वाहिल्या आहेत आणि
जिकडे तिकडे माझ्या बाळाचा नामाचा जय जय करतो आहे, जय जय करतो आहे. बाळ तुझ्या कटेकडे माझी पुढे लागली आहे. मूर्ती पूजितो या चरणावरी शुद्ध मनाने मस्तक मी झुकवितो. या चरणावरी शुद्ध मनाने मस्तक मी झुकवितो. या चरणावरी शुद्ध मनाने मस्तक मी झुकवितो. विद्याभ्यास परिपूर्ण करून पुण्याचे पूर्वासी आहे आणि आज या राज दरबाराच्या ठिकाणी तुझा पहाडे तुझ्या स्वागतासाठी तिकडे तिकडे गुड्या बोलण्या उमरण्यात आले. कौतिकाच्या रांगोळ्या खरे पाहिले आणि बा तुझ्या नावाचा कसा जय जयकार जय जयकार होत आहे. हे ऐकून मन कसं विलुप्त समाधानी झालाय. पण एकाच गोष्टीत बाई वाटायली अशी कोणती तुझ्या माऊलीनं तुझ्या हरा वंशाचा गोळा 9 महिने 9 घटका 9 मास केवळ आपल्या प्रसूतीच्या वेळी असंख्य व्याघ्रा मुक्त्या आणि आई ही आई करते. आईची उपमा मुलालाच दिसाय. आई म्हणजे गुरु म्हणूनच कुणीतरी म्हटलंय आई म्हणजे गुरु, आई म्हणजे कल्पतरू, आई म्हणजे सर्वस्व. आईची उपमा मुलाला दिली. आणि म्हणूनच कुणीतरी म्हटलंय स्वामी तुम्ही जगाचा आई विना अधिकारी. तिच्या हाती पाळण्याची बोली ती जगाचे उद्धरी. तिच्या मातू परमदैवत मातेसारखं दुसरं दैवत नाही. देवताने सुद्धा मातेला दैवत दाखवत आहे. अरे तुझा जन्म झाला काही कालावधीनंतर तुझ्या मातेने दिवसे दिवस तिची तब्येत खासून झाली.
मानावू लागली आणि बरेचसे मी डॉक्टर केले मला उपचार केले पण नाही माझ्या प्रयत्नाला यश आलं नाही शेवटी तिला बोलायला सुद्धा येत नव्हते पण तिची नजर माझ्या नजरेला नजर तिने भिडविली मी ते जाणलं तिला नजरेने मला काहीतरी सांगायचं होतं आणि पण तिचा हात मी माझ्या हाती घेतला आणि तिला मी वचन दिलं माझ्या आता शेवटच्या थेंबापर्यंत हे शब्द ऐकतात त्या मातेने जन्मात केवळ माणसाचा चेहरा म्हणजे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्ही बरोबर ओळखता. तुम्ही माझी इच्छा नक्कीच पूर्ण करा. हा आमचा
असं नाही बाळ. तर युगा पण कारण हे शास्त्र मंत्रांतरातलं आहे. ठीक आहे, अर्थात ते वाया जाणार नाही. ठीक आहे. मग याच्यासाठी नाही, क्षत्रियाचं खरं कर्तव्य कोणतं? घोड्याच्या अरण्याच्या ठिकाणी जावं, शिकार साध्य करावी आणि कमरेला साध्य करण्या शास्त्र असे बोलते. या उक्तीप्रमाणे तुमचा आशीर्वाद द्या. म्हणजे पूर्वीचा भानू असताना मग ती उतरली. या माझा भाग शिकारीच्या निमित्तानं घोर अशा अरण्यात गेला आहे. तरी सुद्धा अवतीभोवती नजर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि काषाय वस्त्रं गरदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शृङ्गं चक्रगदा भूषितभूषणाध्यायं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये आमचे गुरुवर्य गुरुदत्तात्रेयांचरणी हा तुमचा सत्शिष्य मच्छिंद्रनाथ नतमस्तक होतोय सांगताची परिस्थिती अशी आहे. तो फार युगात सांगताहून कलियुगाच्या प्रथम चरणास आरंभ होतोय. द्वापार युगाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आम्हा नवनारायणाला पाचारण केले आणि आम्हा नवनारायणांच्या मणिमस्तक एक जबाबदारी सोपली हो. ती कोणती असेल तर पुढे येणार आहे तो म्हणजे कलियुग. या कलियुगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, धर्माची जागृती व्हावी, याच करवी तुम्ही नवनारायणांनी मृत्यूलोकी जन्म घ्यावा. आणि या प्रत्येक मर्दमानवाला धर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, नीती म्हणजे काय या न्याय मूल्यांची जोपासना अशा प्रकारे करावी, याची शिकवणूक द्यावी. या सर्व नवनारायणाचा जन्म या पृथ्वी तलावर झाला. आमचा जन्म
आमचा जन्म एका माशाच्या पोटी झाला. एके दिवशी काय झाले, माझे पूज्य पिताजी मासे पकडण्याच्या हेतू परत नदी किनारी गेले होते. तेव्हा त्यांना त्या नदीमध्ये रणरणत्या उन्हामध्ये एका लहानग्या अर्भकाचा फोडून टाहो पडून रडण्याचा आवाज. माझ्या पिताजींनी क्षणाचा विलंब नाही केला. त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि पाहतात तर काय हो, एक नवजात बालक त्या वाळूमध्ये एक सारखं रडत होता. माझ्या पिताजींनी क्षणाचाही विलंब न केला. त्या बाळाला उचललं आणि आपल्या घरी घेऊन आले. हळूहळू आम्ही लहानाचे मोठे होत गेलो. एके दिवशी माझे पिताजी मला म्हणू लागले, बाळ मच्छिंद्र, माशाच्या पोटी तुझा जन्म झाला, तुझं नाव मच्छिंद्र ठेवलं झाले. परंतु आमचा पिढीचा ते व्यवसाय तो म्हणजे मासे पकडण्याचा आणि हा व्यवसाय. त्याच करवी मासे कशा प्रकारे पकडावे हे तुला दाखवण्याकरता आज मी तुला नदी किनारी घेऊन जातोय. एवढे सांगून त्यांनी मला नदी किनारी घेऊन आले आणि मला सांगितलं, मी जाळं फेकण्यासाठी आतमध्ये जातोय, तो इथे बस. माझे पिताजी जाळं फेकण्यासाठी आतमध्ये गेले. जाळं फेकलं आणि त्या जाळामध्ये असंख्य मासे आलेले. सर्व मासे त्यांनी एकत्र केले, एका टोपलीमध्ये ठेवले आणि मला म्हणू लागले, बाळ मच्छिंद्र, मी पुनश्च एकदा खोलमध्ये जातोय, तेव्हा तुझ्या मुखाजवळ लक्ष ठेव. एवढं म्हणून पुन्हा माझे वडील मासे पकडण्यासाठी नदीत गेले. मी पाहत होते काय, अहो त्या पाण्यासाठी तडपडणारे मासे पावलं गेलं नाही. एक सारख्या टोपलीमध्ये उड्या मारत होते, जीवाच्या आकांताने इकडे तिकडे धावत होतो. ते माझा पाहावलं गेलं नाही. क्षणाचाही विलंब न केला ती टोपली उचलली आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली. तेवढ्यात माझे पूज्य पिता त्याने पाहिले तर काय, आपल्या मुलाने एवढं काबाड कष्ट करून पकडलेले मासे पाण्यामध्ये सोडून दिले. हो, त्यांचा राग अनावर झाला. मला नाही नाही, तेव्हाच आम्ही ठरविलं आमचा जन्म कशासाठी झालाय आणि आपण काय करत आहोत. त्याच रागाबरोबर आम्ही त्या ठिकाणचा त्याग केला आणि घनघोर अशी तपश्चर्या करण्यासाठी तपश्चर्या करून आम्हाला आमचे गुरु दत्तात्रयाचे दर्शन झालं, साक्षात्कार झाला, आम्हाला पूर्णत्वाचे दर्शन झालं. आमचा जन्म का झाला, कशासाठी झाला आणि आपल्याला भविष्यात काय करायचंय या गोष्टींचा सर्व उल्हास झाला. तेव्हा आमचे गुरुवर यांनी आम्हाला शिकवण दिली. प्रत्येक मर्द मानवाला न्याय निवाडा शिक्षण आणि धर्म म्हणजे काय या गोष्टींची शिकवण दिली. या तमाम जनतेसाठी शाबरी मंत्राचं काव्य केले, परंतु शाबरी मंत्र पूर्णत्वास आला नाही. त्या कर्वी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जातो आणि तो शाबरी मंत्र आम्ही केलाय. शंभू महादेवाच्या सांगण्यावरून तो शाबरी मंत्र कशा प्रकारे पूर्ण होईल यासाठी हा छंद करतोय. पण काही काळ का देना माझ्या गुरु दत्तात्रयांचं नामस्मरण करावं हेच योग्य, म्हणूनच म्हणतोय दिगंबरा दिगंबरा.
भगवान श्रीकृष्णाने जी आमच्या मस्तकी जबाबदारी दिली धर्म संस्थापनाची ती आम्ही योग्य प्रकारे पार पडत आहोत ना. बरोबर ना. नाथ पंथ हा श्रेष्ठ पंथ आहे, परंतु ना धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान पवित्र कार्य आपण करत आहात आणि सांप्रत आपण या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आहात. मग इथून निघाला सांप्रत या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आमचे येणं झाले. समोर दिसते ती म्हणजे दक्षिण दिशा. त्या दक्षिण दिशेला जावे आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा या आमचं या ठिकाणी येणं झाले. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण दक्षिणेच्या ठिकाणी निघालात. जरूर जावं, पण तत्पूर्वी आमच्या मनी एक इच्छा निर्माण झाली ना. मग सांगावं विशेष आपल्या मनी अशी कोणती इच्छा निर्माण झाली आहे. धर्म प्रसारासाठी दक्षिणेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी समोर जो प्रांत दिसतोय तो म्हणजे 12 मल्हार प्रांत. त्या 12 मल्हार प्रांतामध्ये जावं. तेथील समस्त मनुष्य जातीला धर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, नीती म्हणजे काय याचं मार्गदर्शन करावं अशी इच्छा आहे ना. अशी इच्छा आहे. मुनिवर आपलं जर म्हणणं असेल समोर दिसतोय तो म्हणजे 12 मल्हार प्रांत. त्या 12 मल्हार प्रांत
धामामध्ये जावं. तिथे असलेल्या प्रत्येक मनुष्याला धर्म नीती न्याय याची जोपासना कशा प्रकारे करावी हे जर आम्ही शिकवणूक द्यायची असेल तर क्षणाचाही विलंब न करता गुरुदत्ताच पर्यंत नमस्कार करीत हा मत्स्यनाथ निघाला बारा मल्हार प्रांताच्या दिशेने निघाला. दिगंबरा 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 हे भगवंता, त्या नाट्याला पुढील चालना देण्यासाठी या नारदालाही निघायला हवं. पण तत्पूर्वी हे मानवा 84 दशलक्षोनी फिरला मानव देह आपल्याला प्राप्त झालाय. हा कधी वाया घालू नकोस. भक्ती करून बुद्धी मिळवण्यासाठी हा जन्म आहे. परंतु हे वर्तमानवा, एकदा का मानवी देह धारण केला की त्या भगवंताला वर्तमान विसरू लागतो आणि दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो. परंतु जो दुसऱ्याला संपवायला जातो तो स्वतःला वाचवण्यात कुठेतरी कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. कारण तो सर्वव्यापी भगवंत त्याच्या पाठीशी असतो. म्हणून म्हणतोय हे मानवा, जो भगवंत आहे त्याला इथे तिथे शोधण्याची गरज नाही. तो प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये व्याप्त आहे आणि अंतरंगातील भगवंत जर जागृत करायचा असेल तर हरी नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. एकदा का अंतरंगातील भगवंत जागृत केला तर हे मानवा, तू स्वतःच म्हणशील कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात तुझी मूर्ती वसे माझ्या अंतरात. कारण हे मानवा, या अडू रेणूमध्ये देव आहे, या विश्वामध्ये देव आहे. देव तुझ्यातही आहे आणि देव माझ्यातही आहे. म्हणून म्हणतोय तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो नको शोधू